वालसावंगी येथील शेतकऱ्याचा वाद मिटला। महसूल विभागाकडून गट क्रमांक 454 मधील अतिक्रमण हटवून रस्ता खुला। प्रशासनाच्या आदेशानंतर धावडा महसूल मंडळाची धडक कारवाई। वर्षानुवर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद। भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील रहिवासी विजय विठ्ठल अंभोरे यांच्या जमिनीचा वालसावंगी शिवारातील गट क्रमांक 454 मधील बंद असलेला शेतरस्ता महसूल विभागाने पोलीस आणि पंचांच्या उपस्थितीत धडक कारवाई करून मोकळा केलाय। मागील अनेक दिवसापासून या रस्त्यावरून अर्जदार आणि गैर अर्जदार यांच्यात वाद सुरू होता। अखेर प्रशासनाने रस्ता खुला करण्याचे आदेश दिल्याने हा मार्ग आता वाहतुकीसाठी मोकळा झाला। संजय मंजीराम गवळी, गणेश शंकर रोडे, रामचंद्र शंकर रोडे यांच्या 454 गटातून 453, 452, 451 मध्ये शेती कामासाठी येण्या जाणाऱ्या आज रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार धावडा मंडळचे अधिकारी होरगुडे मॅडम व वालसावंगी सजाचे महसूल अधिकारी जाधव साहेब त्यांचे सहकारी तसेच पारत पोलीस स्टेशन बीट अंमलदार शिनकर साहेब त्यांचे सहकारी हजर राहून रस्ता सुरळीत चालू करण्यात आला। वालसावंगी येथील गट क्रमांक 454 मधून दक्षिण बाजूने पूर्व पश्चिम असा जुना गाडी रस्ता आहे। मात्र हा रस्ता काही व्यक्तींनी अडथळे निर्माण करून बंद केला। रस्ता बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी बियाणे नेणे, बैलगाडी किंवा ट्रॅक्टर नेणे आणि पिकवलेला शेतीमाल बाजारात आणणे कठीण झाले। याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे रस्ता मोकळा करून देण्याबाबत अर्ज सादर केला। प्रशासकीय चौकशी आणि निकाल सदर प्रकरणाची चौकशी केल्यानंतर महसूल प्राधिकरणाने अर्जदाराचा अर्ज मंजूर केला। या निकालात स्पष्ट करण्यात आले की गैर अर्जदाराने बंद केलेला रस्ता नियमानुसार मोकळा करून देण्यात यावा। या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंडळ अधिकारी परिक्षेत्र धावडा शेलूद आणि ग्राम महसूल अधिकारी साजा वालसावंगी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। अशी प्रत्यक्ष कारवाई शुक्रवारी दुपारी 2 वाजता महसूल पथकाने पंचांच्या उपस्थित गट क्रमांक 454 मध्ये रस्ता मोजणीची प्रक्रिया सुरू केली। दक्षिणेकडील बांधापासून पहिल्या शेतकऱ्याच्या शेताच्या हद्दीतून बैलगाडी व ट्रॅक्टर येण्या जाण्यासाठी निश्चित करण्यात आले। यावेळी दोरी लावून आणि चुना टाकून अधिकृत गाडी रस्त्याची आखणी करण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला। पंचाच्या उपस्थितीत पंचनामा संपन्न। ही संपूर्ण कारवाई पारदर्शक पद्धतीने पार पडली। यावेळी विजय विठ्ठल अंभोरे, गणेश शंकर रोडे, देवीदास धोंडीराम जाधव, भास्कर भाऊराव मस्के आणि रामचंद्र शंकर रोडे या प्रतिष्ठित नागरिकांनी पंच म्हणून स्वाक्षऱ्या केल्या। प्रशासनाने रस्ता मोकळा करून दिल्यामुळे आमचा मोठा प्रश्न सुटला अशी भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली। निकाल आणि पुढील प्रक्रिया। अर्जदाराचा अर्ज पूर्णतः मंजूर करण्यात आला। महसूल अधिकाऱ्यांनी रस्ता पूर्णपणे मोकळा करून दिला असून आता तो वहिवाटीसाठी खुला आहे। या प्रकरणाचा निकाल सर्व संबंधित पक्षकारांना कळविण्यात आला असून अधिकृत संचिका आता अभिलेख कक्षात जमा करण्यात आली। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना।